चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मॅथ्स फंडरी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला प्रत्यक्षात सुरुवात करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 साठी काही बेसिक पार्ट्स पाहिला होता। डेसिमल फॉर्म आपण त्या ठिकाणी थोडक्यात अभ्यासला होता। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू करत आहोत। खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका। संपूर्ण व्हिडिओ पहा। मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला खूप छान पद्धतीने हा व्हिडिओ समजेल। तेव्हा अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा। तर चला तर आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.3। पहा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मधील हा एकच क्वेश्चन आहे। 5 एक्झाम्पल आहेत। त्यातील आपण पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे। काय क्वेश्चन आहे पहा, राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म। हा एक रॅशनल नंबर आहे, डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म कसा मिळवला जातो। हाऊ टू गेट डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर। टू गेट डेसिमल फॉर्म ऑफ ए रॅशनल नंबर वी हॅव टू डिवाइड न्यूमरेटर बाय इट्स डिनॉमिनेटर। न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करावं लागतं। डिनॉमिनेटरने डिवाइड केल्याच्या नंतर आपल्या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म मिळतो। याविषयी आपण काही माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर चला तर आपण सुरू करूया। न्यूमरेटर आहे 9। पहा या 9 ला आपल्याला 37 ने डिवाइड करायचंय। तर यासाठी आता आपल्याला 37 हा प्राइम नंबर आहे। 37 चा आपल्याला टेबल तयार करावं लागेल। आता टेबल तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत। ऍडिशन करून आहे, मल्टिप्लिकेशन करून आहे। मी एक वेगळी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तुम्हाला अजूनही काही वेगळी ट्रिक समजा दुसरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। तर हा जो 3 नंबर आहे हा टेन्स प्लेसचा आहे। तर टेन्स प्लेसचा असल्यामुळे पहा 3 चा टेबल लिहायचे। 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15। एक 5 पर्यंत आपण टेबल तयार करू। गरज वाटली तर आपण पुढे हा टेबल वाढवू शकतो। आता 3 हा टेन्स प्लेसचा नंबर असल्यामुळे या प्रत्येक डिजिटवर एक 0 घ्या। त्यानंतर आपण यामध्ये ऍड करतोय 7 चा टेबल। 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35। आता ही ऍडिशन लिहून टाका। 37 1 जा 37, 37 2 जा 60 प्लस 14 74। आफ्टर दैट 90 प्लस 21, 0 प्लस 1 1, 9 प्लस 2 11। So 37 3 जा 111। Now see 120 plus 28, 8 plus 0 8, and 12 plus 2 14। So 37 4 जा 148। Now see 5 plus 0 5, and 15 plus 3 18। 37 5 जा 185। तर 5 पर्यंत आपण टेबल तयार करू। गरज वाटल्यास आपण हा टेबल पुढे वाढवू शकतो। चला तर आता आपण 9 ला 37 ने डिवाइड करणार आहोत, डेसिमल फॉर्म मिळवणार आहोत। आता ही जी डिव्हिजन आहे आपण कुठपर्यंत चालू ठेवणार आहोत, जोपर्यंत आपल्याला रिमाइंडर 0 मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ही डिव्हिजन चालू ठेवायची। पण आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिले की हा जो डेसिमल फॉर्म आहे हा 2 प्रकारे या ठिकाणी रिप्रेझेंट होतो, एक टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग। टर्मिनेटिंग म्हणजे की जिथे डिव्हिजनला एंड होतो, आणि सेकंड नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजनला जर एंडच होत नसेल तर नॉन टर्मिनेट म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर क्वोशंट मध्ये आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ डिजिट्स मिळणार आहेत। मग ते इनफायनाइट नंबर ऑफ डिजिट्स मिळत असतील तर त्यातला एकतर एक सिंगल डिजिट रिपीट होईल किंवा डिजिटचा ब्लॉक रिपीट होईल। ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची। आणि हे जर तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही डायरेक्ट पाहत असाल तर मी असं म्हणेल की मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्यामधून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि ह्या डिव्हिजनच्या संदर्भात कोणती शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। तर आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलंय जर याचा रिमाइंडर 0 मिळत नसेल तर आपल्याला क्वोशंट वरती लक्ष ठेवायचंय। इथे एखादा तरी डिजिट आपल्याला रिपीट होताना दिसला पाहिजे। तो का एकदा आपल्याला रिपीट होताना दिसला आपण हे डिव्हिजन थांबवू शकतो। येथे लक्षामध्ये म्हणून काळजी घ्यायची आपल्याला। एकतर रिमाइंडर आपण 0 ऑब्झर्व करणार आहोत, 0 मिळाला आपली डिव्हिजन या ठिकाणी एंड झाली। 0 मिळत नसेल तर वरती क्वोशंट वर लक्ष ठेवायचंय। ठीक आहे, तर चला आपण डिव्हिजनला स्टार्ट करूया।
तर आता पहा या ठिकाणी एक सिंगल डिजिट आहे, 37च्या टेबलमध्ये 9 नाही आहे. मग आपण काय करणार आहोत पहा, सुरुवातीला प्रत्येक डिजिट नंतर आहे ना, प्रत्येक डिजिट नंतर एक डेसिमल पॉईंट असतोच, पण तो आपण देत नसतो, प्रत्येक नंबर नंतर असतो. तर या ठिकाणी आपण डेसिमल पॉईंट दिला. आता हा डेसिमल पॉईंट दिल्याच्या नंतर इथे पुढे तुम्ही तुमच्या मनाने पाहिजे तेवढे झिरोज घेऊ शकता, 9ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. समजा 9 आहे, 9.000009ची व्हॅल्यू चेंज होत नाही. सिंगल 9 जरी तुम्ही मांडला तरी 9ची व्हॅल्यू 9च राहणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीला एक 3 झिरो घेऊया, गरज वाटल्यास आपण 0 पुढे वाढवणार आहोत. तर सुरुवातीला 37 ने आपण 9 ला डिवाइड करणार आहोत. 9 हा छोटा नंबर आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण 0चा भाग देऊया. 37 0 जा 0, सो 9 मायनस 0 9 येईल. आता पुढचा एक 0 घेऊया, एक छोटीशी त्याला मार्किंग करा. हा 0 आपण या 9 वर घेऊया, या ठिकाणी 9च्या पुढे मांडूया. आता डेसिमल पॉईंट नंतरचा 0 घेतलाय आणि म्हणून वरती आपला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. आणि आता इथे जो काय भाग देणार आहे आपण, तो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मध्ये तो भाग द्यायचा आहे तुम्हाला. आता तर चला 90 नंबर मिळाला आपल्याला. 90 या ठिकाणी ऑब्झर्व करा, 90 आहे का टेबलमध्ये 37च्या? नाहीये. मग 90 पेक्षा छोटा नंबर कोणता आहे, स्मॉलर नंबर? 74. सो 37 2 जा 74, इथे 2चा भाग जाईल, -74. सो 0 - 4. तर या ठिकाणी पहा इकडून आपण बॉरो केला 1, इथे होईल 10, 9 - 1 8. सो 10 - 4 6, 8 - 7 1. रिमाइंडर इज 16. डिव्हिजन पुढे कंटिन्यू करायची. मी तुम्हाला सांगितले आपल्याला रिमाइंडर 0 पाहिजे, नसेल मिळत तर वरती तरी डिजिट रिपीट पाहिजे. तर चला हा सेकंड 0 घेऊया आपण. पुन्हा 160 पहा, इथे 160 नाहीये, 160 पेक्षा स्मॉलर नंबर आहे 140. सो 37 4 जा 1 2 3 4, 37 4 जा 148. सबट्रॅक्शन करा, इथे राहिले 5, इथे झाला 10, 10 - 8 2, 5 - 4 1, 1 - 1 0. पुन्हा 37 पेक्षा 12 स्मॉलर नंबर आहे, हा पुढचा 0 घ्या. 120 नाहीये, आपण 3चा भाग देऊ शकतो. 37 3 जा 111. 0 - 1, 0 तून 1 मायनस होत नाही, 2 कडून आपण बॉरो केला, इथे 1 राहिला, इथे 0चा बनला 10, 10 - 1 9, 1 - 1 0, 1 - 1 0 9. आता या ठिकाणी 0 संपलेले, आपण तुम्ही भरपूर 0 या ठिकाणी ऍड करू शकता, 9ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. पाहिजे तेवढे 0 ऍडजस्ट करू शकता. हा पुढचा 0 आपण या ठिकाणी घेऊया. पहा 90 नंबर तयार झालाय. तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी आपल्याकडे 90 नंबर होता, म्हणजे आता आपला क्वोशंट मधला डिजिट नक्की रिपीट होणार आहे. तर चला 90 37, आता 2चा भाग जाईल, 90 पेक्षा स्मॉलर नंबर 74. 37 2 जा 74. 5 0 तून 4 मायनस होत नाही, पुन्हा इकडून आपण बॉरो केला, इथे राहिला 8, 0चा बनला 10. सो 10 - 4 6 आणि 8 - 7 1. सो रिमाइंडर इज 16. आपण पाहिलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वोशंट आपल्याला नेहमी ऑब्झर्व करायचा आहे. हा 2 या ठिकाणी रिपीट झालाय. आता 2च्या नंतर नक्कीच 4 येणार आहे. का? इथे 16 आले, या ठिकाणी 16 आले होते 90 - 74 नंतर. आपण त्यावरती 0 घेतला, 2च्या नंतर आपला डिजिट मिळाला 4. सेम वे या ठिकाणी 16 वर 0 घेतल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी 4चाच भाग जाणार आहे, 37 4 जा. म्हणजे हे तिन्ही डिजिट आता इथून पुढे रिपीट व्हायला सुरुवात होणार आहे. 2 4 3 2 4 3 2 4 3 2 4 3 2 4 3 याप्रमाणे. म्हणजे डिजिटचा एक ब्लॉक या ठिकाणी रिपीट झालेला आहे. आणि म्हणून आपण आता या ठिकाणी आन्सर लिहू शकतो 9/37 इज इक्वल टू 0.243243 डॉट 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 याप्रमाणे आन्सर लिहू शकतो. सो दॅट्स इक्वल टू 0.243. हा डिजिटचा ब्लॉक रिपीट होतोय, यावरती बार द्या 0.243 बार. अँड देअरफॉर डेसिमल फॉर्म ऑफ 9/37 is 0.243
243 बार. तुम्हाला पूर्ण खात्री आहे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. जर पहिलं एक्झाम्पल समजलं तर इतर एक्झाम्पल सुद्धा मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला नक्की समजतील. तर चला आपण सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करूया. 18/42. आता या ठिकाणी आपला 42चा टेबल तयार करावा लागेल. तर तुम्हाला मी 37चा तयार करून दाखवलं होतं त्याचप्रमाणे 42. परंतु त्याही पूर्वी आपण जर या रॅशनल नंबरचा सिम्प्लिफाईड फॉर्म यूज केला, म्हणजे याला जर अतिसंक्षिप्त रूप देणे म्हणतो आपण, जर आपण सिम्प्लिफाईड फॉर्म या ठिकाणी यूज केला तर हा रॅशनल नंबर अजून छोटा तयार होईल. तर पहा 18/42 या दोन्ही नंबरला किंवा हे दोन्ही नंबर्स ज्या एका सेम टेबलमध्ये, असा टेबल शोधायचा आहे आपल्याला. तर पहा 6च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स येतील. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही एकाच सेम नंबरने आपल्याला डिवाइड करायचं, हे लक्षात घ्या. दोघे पण एकाच सेम टेबलमध्ये पाहिजेत. तर तो टेबल आहे 6. तुम्ही 2ही घेऊ शकता, 3 पण घेऊ शकता, कारण 3ची टेस्ट तुम्हाला माहिती आहे. आपली जी 3ची टेस्ट आहे की डिजिटची ऍडिशन करा. ते ऍडिशनला जर 3च्या टेबलमध्ये ऍडिशन असेल किंवा तो नंबर जर 3ने डिव्हिजिबल असेल तर हा नंबर सुद्धा 3ने डिव्हिजिबल असेल. या ठिकाणी 8 + 1 9 आहे, 3च्या टेबलमध्ये 9 आहेत. 4 + 2 6 आहेत, 6 पण 3च्या टेबलमध्ये आहेत, म्हणजे 3ने पण डिवाइड करू शकता. पण जनरली काय करायचं की मॅक्झिमम नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, मोठ्यात मोठी संख्या, ग्रेटेस्ट नंबर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, ग्रेटेस्ट फॅक्टर, की जेणेकरून हा सिम्प्लिफाईड फॉर्म आपल्याला जास्तीत जास्त वेळा करण्याची गरज पडणार नाही. तर चला आपण 6ने डिवाइड करूया. 6 3 जा 18 आणि 6 7 जा 42, म्हणजे आन्सर आले आपलं 3/7. तर आता हा जो रॅशनल नंबर आहे 18/42 याचा डेसिमल फॉर्म आणि 3/7चा डेसिमल फॉर्म सेम असणार आहे. त्यामुळे आपण 18/42च्या ऐवजी घेणार आहोत 3/7. तर चला आपण आता या 3ला 7ने डिवाइड करूया. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलंय 3ची व्हॅल्यू आपण चेंज होणार नाही. 3च्या पुढे डेसिमल पॉईंट द्या आणि पुढे 0 ऍडजस्ट करा. एक 5 0 घेऊया आपण, गरज वाटल्यास पुढे वाढवता येतील. ठीक आहे, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं 7च्या टेबलमध्ये 3 नाही, 0चा भाग देऊया. 7 0 जा 0. तुम्हाला पाहिजे असेल ही स्टेप पण कॅन्सल करू शकता. पहिलाच भाग तुम्हाला द्यायचा आहे मग 0 पॉईंटचा, 0 पॉईंट आणि लगेच 3 वर 0 घ्यायचा आहे. पहा या ठिकाणी मी पहिला भाग दिलाय 7 0 जा 0, 3 आलेला आहे. आता हा पुढचा 0 आपण घेणार आहोत. हा 0 मी इथे लिहिला 3 वर, पण हा डेसिमल पॉईंट नंतर येतो म्हणून वरती डेसिमल पॉईंट द्यायचा. डेसिमल पॉईंट नंतरचा डिजिट जेव्हा आपण इथे डिव्हिजन मध्ये घेतो तेव्हा क्वोशंट मध्ये डेसिमल पॉईंट द्यावा लागतो, हे लक्षात राहू द्या. इथेच बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं. डेसिमल पॉईंट नंतरचा का डिजिट आपण खाली घेतला डिव्हिजनसाठी की वरती क्वोशंट मध्ये आपलं डेसिमल पॉईंट गेलं पाहिजे. तर आता या ठिकाणी नंबर म्हणलाय 30. 7 4 जा 28. सो 30 - 28 2. आता आपण पुढचा 0 घेऊया 20. 7चा टेबल सोपा आहे. 7 2 जा 14. 7 3 जा 21. 21 20 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून आपण 14 यूज केला. 7 2 जा 14. 20 - 14. 20 - 14 6. चला पुढे आपण पुढचा 0 यूज करतोय. वरती डिजिट रिपीट नाही होऊ राहिलाय, खाली पण रिमाइंडर 0 नाहीये. रिमाइंडर 0 मिळत नसेल तर क्वेश्चन कडे लक्ष ठेवायचे. मी तुम्हाला सांगितलंय डिजिट रिपीट होतोय का ते पाहायचंय. चला आपण 6 वर 0 घेऊया. चला 7 8 जा 56. सो 60 - 56 4. चला पुढचा 0 घ्या. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28 आणि 7 5 जा 35. तर या ठिकाणी 35. 40 - 35 05. 5चा भाग गेलाय. अजून एक डिजिट काय रिपीट झालेलं नाहीये. चला आपण राहिलेला इकडे सॉल्व्ह करूया. 05 आहे. 05 वर 05 मी या ठिकाणी लिहिलाय. तर 5 वर आपण पुढचा 0 घेणार आहोत. पहा तर आता कितीचा भाग जाईल. 7 7 जा 49. कारण 7 8 जा 56. 56 ग्रेटर नंबर आहे, 50 पेक्षा मोठा येतो. मग 50 - 49 01.
अगेन हे पहा, इथे आपल्याला पुन्हा एका झिरोची गरज आहे. अजून डिजिट रिपीट झालेला नाही पहा इथे. हा जो 4 आहे जोपर्यंत रिपीट होत नाही तोपर्यंत ही डिव्हिजन आपल्याला चालू ठेवायची आहे, किंवा एक तरी रिमाइंडर मध्ये तरी 0 मिळाला पाहिजे. चला अजून आपण पुढे एक 3 0 मी वाढवतोय. हा पुढचा 0 घेऊया आपण 10. 7 1 जा 7. 10 - 7 3. चला पुन्हा आपल्याला अजून एक 0 घ्यावा लागेल या ठिकाणी 30. तर हा 30 आपला या ठिकाणी आला होता, राईट. म्हणजे आता हा डिजिट आपल्याला रिपीट मिळणार आहे. 7 4 जा 28. 30 - 28 2. हे पहा 4 रिपीट झाला. हा 30 या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच आता 4च्या नंतर पुन्हा 2 येणार आहे, 8 येणार आहे, 5 येणार आहे, 7 येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे हा जो ब्लॉक आहे डिजिटचा ब्लॉक हा आता पुन्हा रिपीट होणार आहे. त्याच्यानंतर तो पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजे इनफायनाईट नंबर्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे क्वेश्चन मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण आता डिव्हिजन थांबवतोय. आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे. काय 0.428571 बार. त्याच्यावरती बार द्या, कारण एवढा मोठा ब्लॉक जो आहे तो रिपीट होतोय. अँड देअरफॉर वी कॅन राईट 3/7 और 18/42 और 3/7 दोन्ही सेम आहे. 3/7 इज इक्वल टू 0.428571 428571 बार. कारण हा ब्लॉक रिपीट होतोय. दॅट इज म्हणजेच म्हणू शकतो आपण 18/42. 18/42 इज इक्वल टू 0.428571 बार. So it is the decimal form of 18/42. You have to write the answer. Therefore, final answer we can write decimal form of a rational number 18/42 is equal to 0.428571 बार. तरी होतं आपलं एक्झाम्पल नंबर 2. चला आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. 9 ला आता 14 ने डिवाइड करूया आपण. 9 डिवाइड बाय 14. पहिला भाग 0 जाईल. 14 0 जा 0. 9 - 0 9. आता 9 नंतर डेसिमल पॉइंट घेऊया. एक 5 0 घेऊया आपण. किती 0 घेतले तर 9 ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. गरजेनुसार आपण आता हे वाढू शकतो पुढे. तर चला आपण पहिला 0 घेऊया. 90 होतील. डेसिमल पॉइंट नंतरचा 0 घेतला म्हणून वरती डेसिमल पॉइंट द्या. आता कितीचा भाग जातो ते पाहूया. 90 यामध्ये आहेत का पहा. 90 नसतील तर 90 पेक्षा स्मॉलर नंबर 84. 14 6 जा 84. सो 90 - 84 6 06. नेक्स्ट 0 आता होतील 60 नाहीये. 60 पेक्षा स्मॉलर नंबर 56. 14 4 जा 56. 60 - 56 4. त्यानंतर पुढचा 0 घ्या. 40 होतील. खाली रिमाइंडर या ठिकाणी 0 मिळाला. डिव्हिजन समाप्त होईल. 0 मिळत नसेल तर क्वोशंट मध्ये डिजिट मध्ये लक्ष ठेवा. डिजिटकडे लक्ष ठेवा. डिजिट जेव्हा एखादा रिपीट होईल तर त्या ठिकाणी आपली डिव्हिजनचा एंड झालेला असेल. चला 40 पेक्षा स्मॉलर नंबर 28. 14 2 जा 28. सो 40 - 28 5. 0 तून 8 मायनस होत नाही. 4 कडून आपण बॉरो घेतला. इथे राहिला 3. इकडे झाला 10. 10 - 8 2. 3 - 2 1. नेक्स्ट 0 120. 120 पेक्षा स्मॉलर नंबर 112. 14 8 जा 112. 0 - 2. 2 कडून बॉरो करा. 2 ने 0 ला 1 दिला. इथे होतील 10. 2 मधून 1 कमी होईल. इथे राहिला 1. 10 - 2 8. 1 - 1 0. 1 - 1 0. नेक्स्ट 0 80. 80 पेक्षा स्मॉलर नंबर 70. 14 5 जा या ठिकाणी डिजिट अजून रिपीट झालेलं नाहीये. 14 5 जा 70. 80 - 70 10. अगेन
आता या ठिकाणी आपण 0 आता पुढे वाढू शकतो. 1 2 3 गरजेनुसार. पुढचा 0 घ्या, 100 होतील. 100 पेक्षा स्मॉलर नंबर 98. 14 7 जा 98. 100 मायनस 98 2. पुन्हा 0 घ्या, 20. 14 1 जा 20 पेक्षा स्मॉलर नंबर 14. 14 1 जा 14 1 जा 14. 20 मायनस 14 6. आता पुढे पहा, पुन्हा आपण हा पुढचा 0 घेऊया. 60. 60 पेक्षा स्मॉलर नंबर 56. 60 नाहीये, स्मॉलर नंबर 56. 14 4 जा 14 4 जा 56. 60 मायनस 56 4. तर आता या ठिकाणी पहा, हा जो 4 डिजिट आहे हा 4 डिजिट रिपीट झालेला आहे या ठिकाणी 4. म्हणजेच याचाच अर्थ पहा, या ठिकाणी रिमाइंडर उरला 4. 60 मायनस 56. या ठिकाणी पहा 60 मायनस 56 यापूर्वी ही सबट्रॅक्शन येऊन गेलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की इथून पुढे हा जो पार्ट इथून पुढे हा रिपीट होणार आहे. आणि हा आता खूप वेळा रिपीट होणार आहे, कंटिन्युइंग इनफायनाइटली. त्यामुळे ही जी क्वोशंट मधली जी काही आपली आता डिजिट्स आहेत, हा जो डिजिटचा ब्लॉक आहे 4च्या पुढचा, हा जो 4 डिजिट आहे या ठिकाणी दिसतोय आपल्याला. म्हणजे 4च्या नंतरचा हा जो डिजिटचा ब्लॉक आहे 1 पर्यंतचा 4 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1 ह्या 6 डिजिटचा ब्लॉक हा कायम आता रिपीट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपली डिव्हिजन या ठिकाणी आता एंड होईल. म्हणून आता आपण आन्सर लिहू शकतो. आपला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे. अँड देअरफॉर 9/14 इज इक्वल टू 0.6. 0.6. आता हे जे रिपीट होणारे जे काही डिजिट्स आहेत 4 2 8 5 7 1 4 2 8 5 7 1 हे 6 जे डिजिट्स आहेत याचा एक ब्लॉक तयार करूया आणि त्याच्यावरती बार द्या. कारण हे जे 6 डिजिट्स आहेत आता वारंवार पुढे रिपीट होणार आहेत. अँड देअरफॉर 9/14 इज इक्वल टू 0.6 4 2 8 5 7 1 बार. अँड देअरफॉर डेसिमल फॉर्म ऑफ 9/14 is 0.6 4 2 8 5 7 1 बार. तर होतं आपलं एक्झाम्पल नंबर 3. तर चला आपण एक्झाम्पल नंबर 4 ला सुरुवात करूया. -103/5. आता या ठिकाणी आपण पाहतोय की आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स घेतले होते. हा निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे. हा जरी निगेटिव्ह असला तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह प्रमाणेच सॉल्व्ह करायचंय आणि म्हणून आपण याला पॉझिटिव्ह म्हणूनच सुरुवातीला कन्सिडर करणार आहोत. -103/5 फॉर नाउ 103/5 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर घेऊया. 103/5 मीन्स 103 डिवाइड बाय 5. 5 ने डिवाइड करायचंय आपल्याला. 5चं टेबल इझी आहे. सुरुवातीला आपण 10 ला डिवाइड करणार आहोत. 5 2 जा 10. सो 10 मायनस 10 0. वरून घेतला आपण 3. आता 5च्या टेबलमध्ये 3 नाही, 3 छोटा आहे 5 पेक्षा. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पहिल्या 3 एक्झाम्पल मध्ये. सुरुवातीला आपण जर नंबर छोटा असेल तर 0चा भाग देणार आहोत. 5 0 जा 0. दॅट मीन्स 3 मायनस 0 3. आता आपल्याला मी तुम्हाला सांगितले डिव्हिजन प्रोसेस आपण कुठपर्यंत करणार आहोत. एक तर रिमाइंडर आपल्याला 0 पाहिजे किंवा एकतर क्वोशंट मध्ये आपल्याला डिजिट रिपीट झालेला पाहिजे. तर या ठिकाणी क्वोशंट मध्ये डिजिट रिपीट नाहीये, रिमाइंडर 0 नाहीये. म्हणजे आपल्याला हे काम पुढे चालू ठेवावं लागणार आहे. मग चला तर आपण या ठिकाणी काय करूया. 103 नंतर या ठिकाणी डेसिमल पॉइंट घेऊन काही 0 आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी हा डेसिमल पॉइंट नंतरचा हा पहिला 0 आपण या ठिकाणी घेत आहोत. हा 0 डेसिमल पॉइंट नंतर येतो म्हणून आपण वरती या ठिकाणी क्वोशंट मध्ये डेसिमल पॉइंट देणार आहोत. नाव सी 5 6 जा 30. So 30 minus 30, your answer is 0. Sorry, remainder is
0. या ठिकाणी रिमाइंडर आपल्याला 0 मिळतोय, म्हणजे आपली डिव्हिजन प्रोसेस या ठिकाणी एंड होणार आहे. आणि जेव्हा डिव्हिजनची प्रोसेस एंड होते म्हणजे रिमाइंडर आपल्याला जेव्हा 0 मिळतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं हा जो डेसिमल फॉर्म आहे हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. आता याला टर्मिनेटिंग का म्हणायचं? आणि पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये एकतर या ठिकाणी एक डिजिट रिपीट झाला होता किंवा डिजिटचा ब्लॉक रिपीट झाला होता. जर ते रिपिटेशन मिळत असेल त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतो. तर मग हे टर्मिनेटिंग काय आहे, नॉन टर्मिनेटिंग काय आहे, यासाठी तुम्हाला आपले मागचे व्हिडिओज पाहावे लागतील. जे विद्यार्थी आपल्या या चॅनल सोबत पहिल्या व्हिडिओपासून आहेत त्यांचं मला पूर्ण खात्री आहे की सगळं बेसिक क्लिअर होणार आणि याही गोष्टी समजणार आणि तुम्हालाही समजतील. फक्त तुम्ही आपले सगळे व्हिडिओज पाहत जा. आपला 8वी साठी आपण पहिल्या चॅप्टर पासून जेवढे काही व्हिडिओज तयार केले आहेत तर पहिल्यापासून सगळे व्हिडिओज पहा, म्हणजे सगळे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर चला आपल्याला या ठिकाणी डेसिमल फॉर्म मिळतोय 20.6 टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि देअरफॉर आपला 103/5 हा या ठिकाणी रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आपण कन्सिडर केला होता. त्याचा डेसिमल फॉर्म आपल्याला मिळतोय 20.6. पण आपला ओरिजिनल जे काही रॅशनल नंबर आहे एक्झाम्पल मधला तो निगेटिव्ह आहे -103/5. सो इट इज, आता जसं आपण या ठिकाणी या रॅशनल नंबरला निगेटिव्ह साईन दिलंय तसंच या सोल्युशनला या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह साईन द्यायचे -20.6. and therefore your answer is, we can write -103/5 is equal to -20.6. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत, एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 -11/13. आता हे सुद्धा निगेटिव्ह एक्झाम्पल आहे, निगेटिव्ह रॅशनल नंबर आहे -11/13. तर चला आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सोल्युशन 11 ला आपण 13 ने डिवाइड करणार आहोत. 11 डिवाइड बाय 13. मी 13चा टेबल या ठिकाणी लिहिलेला आहे. पहा या ठिकाणी 11 हा नंबर 13 पेक्षा स्मॉल आहे. पहिला जो आपण या ठिकाणी भाग देणार आहोत 0 पॉइंट क्वोशंट मध्ये 0 पॉइंट म्हणजे सुरुवातीला आपण 0चा भाग देऊया. 13 0 जा 0. डेसिमल पॉइंट आपण नंतर देऊया. डायरेक्ट पण करता येतं 0 पॉइंट घेऊन डायरेक्ट 11 वर 0 घ्यायचा, परंतु ज्या मुलांना ते अवघड जाते त्यांच्यासाठी मी या ठिकाणी 0चा जो सुरुवातीला भाग आहे डेसिमल पॉइंट न देता तिथून मी सुरुवात करतोय. तुम्ही डायरेक्ट पण ही स्टेप जी आहे कॅन्सल करून एक्झाम्पल स्टार्ट करू शकता, सोल्युशन स्टार्ट करू शकता. तर आपण सुरुवातीला 0चा भाग दिलाय. 13 0 जा 0. 11 13 पेक्षा स्मॉल असल्यामुळे 11 - 0 11. आता पहा पुढे आपण काय करणार आहोत. डिव्हिजन प्रोसेस आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे. 11 नंतर डेसिमल पॉइंट घ्या आणि इथे काही झिरोज घ्या. सुरुवातीला आपण 3 झिरो घेऊया, गरजेनुसार पुढे आपण वाढवणार आहोत. आता हा पहिला 0 घेतला 11 वर, डेसिमल पॉइंट नंतर तो आलाय आणि म्हणून आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये आधी डेसिमल पॉइंट द्यायचा आहे आणि नंतर भाग द्यायचा आहे. तर पहा 110 आहे का, नसेल तर त्यापेक्षा स्मॉल नंबर पहा. 110 पेक्षा स्मॉल नंबर आहे 104. सो 13 8 जा 104. आता 110 - 104 इज 6 किंवा तुम्ही सबट्रॅक्शन हे करू शकता. पहिला 0 घेतला आपण, सेकंड 0 घ्या. इथे 60 पहा, नसेल तर 60 पेक्षा स्मॉल नंबर 52. 13 4 जा 52. 60 - 52 8. आता पुढचा 0 घ्या 80 होईल. रिमाइंडर आपल्याला 0 नाही मिळू राहिला, वरती डिजिट रिपीट होत आहे का ते ऑब्झर्व करायचं, इकडे पण लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. 80 पेक्षा स्मॉल नंबर 78. 13 6 जा 78. 80 - 78 2. पुन्हा या ठिकाणी आपल्याला 0 वाढवावे लागतील. पुन्हा एक 3 0 घेतोय मी. चला पुढचा 0 घ्या या ठिकाणी. 13 1 जा 13. 13 2 जा 26. 26 बिग नंबर आहे 20 पेक्षा आणि म्हणून 20 - 13 7. पहा इथे ऑब्झर्व करायचे डिजिट अजून रिपीट झालेला नाहीये. कोणता पण एखादा डिजिट रिपीट होऊ द्या, म्हणजे 8 पासूनच सुरुवात झाली पाहिजे असं काही नाही. एखादा मधला डिजिट रिपीट होऊ शकतो.
7 वर 0 घ्या. 70 नंबर आहे का बघा. 70 नसेल तर 70 पेक्षा स्मॉल 65. 13 5 जा 13 5 जा 13 5 जा 65. सो 70 मायनस 65 5. पुन्हा या 5 वर आपण पुढचा 0 घेणार आहोत. 50 पेक्षा स्मॉल नंबर 39. 13 3 जा 13 3 जा 39. 50 मायनस 39 11. पुन्हा 11 वर 0 घ्या. 110. हे पाहता आपल्याला डिजिट रिपीट मिळू शकतो. 110 पेक्षा स्मॉल नंबर 110 पेक्षा स्मॉल नंबर 104. 13 8 जा 13 8 जा 13 8 जा 104. 110 मायनस 104 6. हा जो 8 आहे या ठिकाणी रिपीट झालाय. म्हणजेच काय होणार आहे आता 8 नंतर ही डिव्हिजन पुढे चालू आहे कंटिन्यू. 8 नंतर पुन्हा आपल्याला 4 मिळणार आहे क्वोशंट मध्ये. पुन्हा 6 मिळणार आहे 1 5 3. म्हणजे हा पूर्ण जो ब्लॉक आहे डिजिटचा पुन्हा या ठिकाणी रिपीट होणार आहे. पुन्हा तो रिपीट होणार आहे कंटिन्यू इनफायनाइटली. अनंतपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. दॅट मीन्स नॉन टर्मिनेटिंग. इट हॅज नो एंड. हा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. तर चला आपल्याला या ठिकाणी डेसिमल फॉर्म मिळालेला आहे 11/13. therefore we can write 11/13 is equal to 0.8461 हा जो ब्लॉक आहे डिजिटचा ब्लॉक हा पूर्ण रिपीट झालेला आहे. हा 8 पाहतोय आपण म्हणून या ब्लॉक वर बार द्यायचा आहे 0.846153 बार. But this rational number is negative. Therefore, we can write as minus 11/13 is equal to minus 0.846153 bar. And therefore, finally, we can write answer minus 11/13 is equal to 0.846153 bar. चला तर विद्यार्थी मित्रांनो या अशा प्रकारे 5वं एक्झाम्पल होतं आणि मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने आपण हे 5 एक्झाम्पल कंप्लीट केले. यामधले पहिले जे 3 एक्झाम्पल होते पॉझिटिव्ह, पुढचे 2 निगेटिव्ह. पहिले जे 3 एक्झाम्पल होते हे आपण पाहिले नॉन टर्मिनेटिंग होते. हे 5वं एक्झाम्पल पण हे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल पॉईंट होता आणि जो आपण 4थं एक्झाम्पल पाहिलं तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म होता. तर अशा प्रकारे आपण हे 5 एक्झाम्पल या ठिकाणी कव्हर केले. या संदर्भात टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग ह्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर आपले मागचे काही व्हिडिओज पहा. तर विद्यार्थी मित्रांनो मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला खूप छान पद्धतीने हे समजलं असेल. तर अजूनही जर तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा की जेणेकरून तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळेल आणि जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल सर्वात प्रथम ते तुम्हाला सेंड होतील. तर चला आपण यानंतर भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, प्रॅक्टिस सेट 1.4. तोपर्यंत नमस्कार.